हॅलो मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत चणा डाळच्या वड्यापासून बनलेली कढी। चणा डाळ आपण 6 तास भिजवून घेतलेली आहे। आपल्याला मिक्सरमध्ये काढायचं आहे। आता त्यानंतर आपल्याला कांदा, लसूण आणि मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करायच्या आहे आणि ते पेस्ट मिक्स करायचं दोन्ही पण। मिक्स केल्यानंतर त्याच्यामध्ये कापलेला कांदा टाकून त्याला त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। अशा प्रकारे त्याचे गोळे तयार करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जेवढे लागतील तेवढे बनवू शकता। हे गोळे तयार झालेले आहेत आपले, एकदम छान दिसत आहेत। आम्ही जरा मोठ्या साईजमध्येच करून घेतलेले आहेत। तुम्ही छोटी साईज पण करू शकता, जास्त माणसासाठी जास्त बनवू शकता। माणसं कमी आहेत म्हणून आम्ही कमी बनवले आहे। आता हे ताक आहे गरम करायला ठेवले, त्यामध्ये मीठ टाकलेलं आहे। त्यामध्ये थोडासा बेसन पीठ टाकायचं। बेसन पीठ टाकलेलं आहे, त्याला मिक्स करून घ्यायचं आहे ताकामध्ये। छानपैकी मिक्स करायचं, गोळे होऊ द्यायचे नाही त्यामध्ये। हे गोळे गरम ताकामध्ये टाकायचे आहेत। आत्ताच तयार होत नाही, याची फोडणी वेगळी आहे। हे फक्त सध्या याच्यामध्ये टाकायचे आहे गरम ताकामध्ये। सगळे टाकल्यानंतर हे बघा अशा प्रकारे दिसणार आहे। गोळे एकदम छानपैकी शिजलेले आहेत, ताकामध्ये फुटलेले नाही आहेत। आता याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेले आहे बघण्यामध्ये। त्याच्यानंतर कांदा टाकलेला आहे, मिरची टाकलेली आहे, मिरची आणि आता लसूण टाकायचं आहे आणि कढीपत्ता पण टाकलेला आहे। छानपैकी तडका बसलेला आहे। त्यामध्ये आपण जे ताक गरम केलं होतं, वडे टाकले होते ते यामध्ये आता हळद टाकलेली आहे, ते यामध्ये टाकून द्यायचं आहे आपल्याला। हे बघा, आता 2 मिनिटांमध्ये तुमची वड्याची कढी तयार होणार। नंबर 1 छान वास येतोय बघा। तुम्ही बनवून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा।